सलामी वीर बतौर ओपनर मैदान के अंदर जहां साधा पर पिंपलपड़ा टीम के यह धुरंधर बल्लेबाज नीलेश और उनके साथी आरपी रविंद्रा पहले गेंदबाज उस्तरा टीम की ओर से तैयारी में। दो अंपायर्स मैदान के अंदर जाना है। 4 ओवर का मुकाबला शाम का 17 दूध या रोशनी से नया खूबसूरत मैदान। इस मैदान पर ताकत के साथ समर्थक मैच की मजा लेते हुए एक अंपायर्स जाना है मैदान के अंदर जी। दिनेश कहां भी हो तुरंत ही मैदान के अंदर जाना है दिनेश। जिंदगी जिंदा दिल का नाम है, मुर्दा पिल क्या खाक जा करते। सामने वाली टीम 100 मारते तो अपन को एक ही मारना है, लेकिन शाल लूट मारना है। झूठ बोलते वो लोग जो कहते कि हमें डर नहीं लगता है, डर तो सभी को लगता है, लेकिन जो डर के आगे जाते वही जीत जाते। जो बोले सोनिहाल जीतने वाली टीम का सोनेर अक्षर में इतिहास के पन्ने पर लिखने वाली कोर कमेटी होती है। नितिन गेंदबाज पिछले मैच के हीरो धुरंधर बल्लेबाज है सामने जिनका नाम है नीलेश। ओवर की पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेला बिल्कुल डीप मिड ऑफ के ऊपर से अच्छा शॉट खेला और अच्छा शॉट खेलते समय पारी की पहला ओवर पारी की पहली गेंद इस बार चौका। सामने वाला पाव आगे निकलकर बड़ा शॉट खेला और बड़ा शॉट खेलते समय 4 रन। और की दूसरी गेंद करने के लिए तैयारी में गेंदबाज नितिन सामने नीलेश बल्लेबाज तैयार। अच्छी गेंद थी बिल्कुल अच्छा स्ट्रोक खेला इनटू द गैप पे स्ट्रोक खेला और इनटू द गैप पे स्ट्रोक खेलते समय पीछे खिलाड़ी को तैनात क्या है। डीप मिड के क्षेत्र पर 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। 1 रन की मदद के साथ 2 गेंदों का खेल होने के बाद कुल टीम का स्कोर 5 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर। दुधिया रोशनी से नया खूबसूरत मैदान। इस मैदान पर सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करना चाहूंगा। लाइव टेलीकास्ट में जितने सारे समर्थक जुड़ चुके हर किसी का शुक्रिया अदा करना चाहूंगा। लगभग साधे पर ओवर की तीसरी गेंद और अब तक का कुछ लेखा जोखा देखा जाएगा तो स्कोर बढ़ता हुआ 5 रन। राइट आर्म राउंड विकेट इस बार कदमों का सहारा लेकर आगे बढ़कर बड़ा शॉट खेलने की तैयारी। बल्ले के निचले हिस्से पर गेंद लगी मन जरूर यहां पर 1 रन जोड़ेंगे। जुनून ही अंधेरों में चिरागों को जला देते और जुनून आग पानी को भी लगा देता है। नहीं सुबह का सूरज नहीं तो शाम के सत्र का सूरज जैसे गौर से देख क्रिकेट वाला आपको ये नया अंदाजा देता है। और नया अंदाज के साथ लगभग पारी का पहला ओवर और पहले ओवर की अगली गेंद करने के लिए तैयारी में नीली जैसे बल्लेबाज के लिए फिर से उस्मानी ललकार के साथ इस गेंद को किया है प्रतिकार के साथ चौवा। कमान डीजे सुनील की मदद के साथ स्कोर बढ़ता हुआ 10 रन। अभी भी 2 गेंद का खेल शेष। नीलेश धुरंधर बल्लेबाज माने जाते हैं। कैसे देखा कि गेंद पर बिल्कुल नो बॉल का इशारा अंपायर की ओर से प्रीट का कॉल। अनुमान यहां पर देखा जाएंगे तो बिल्कुल प्रीट के ऊपर बड़ा शॉट खेलने के लिए तैयार रहेंगे बल्लेबाज, क्योंकि बड़ा मौका हर इंसान की जिंदगी दांव पे लग चुके। इंसान अपने उम्र से नहीं तो मेहनत से नाम कमाता है। मेहनत से कौन सी टीम नाम कमाने वाले हैं। इनसाइड आउट एरिया में कवर सीजन के ऊपर से एक और नैले पे दैला जंगल में मंगल कल जंगल में मोरना था किसने देखा जी। क्या कमाल की बल्लेबाजी 4 रन। डीजे मिलने की वजह से कमाल का स्ट्रोक। बार भी बड़ा शॉट करने की तैयारी। अंदरूनी हिस्सा लेकर गेंद बैकवर्ड फाइनल क्षेत्र की ओर से निकलती हुई लगभग क्या सादा पर इस गेंद को रोकने में कामयाबी प्राप्त कर पाएंगी। जहां फुटबॉल जैसे गेंद को रोका है और फुटबॉल जैसे गेंद को रोकने की वजह से मिलेंगे 2 रन। ओवर की समाप्ति पहले ओवर का खेल समाप्त बगैर कोई विकेट के नुकसान पर। पिंपलपड़ा टीम का स्कोर बढ़ता हुआ 17। किसके लिए खतरा। आने वाले 17 तारीख में बड़ी होली यानी कि
होली का त्योहार अथवा होली के त्योहार के साथ सभी दर्शकों का फिर से शुक्रिया अदा करना चाहूंगा। होली आई उड़ेरे गुलाब लायो रंग केसर में। इस मैदान पर आने वाले 18 तारीख में कुश्ती का महासंग्राम देखने के लिए मिलेगा। समय है 3 बजे से 6 बजे तक शाम के। तो पहली लाजवाब गेंद रही थी, पहली गेंद के ऊपर चौका मिल गया था, उसके बाद सिंगल, उसके बाद चौवा, उसके बाद 9 बॉल, बड़ा हिट और बड़े हिट के साथ अंतिम गेंद के ऊपर 2 रन, कुल स्कोर 17। दूसरे गेंदबाज गेंदबाज का नजारा पेश करने के लिए मिस्टर युवराज, सामने बल्लेबाज है आरपी। इस बार ओवर की पहली गेंद लेग साइड पर गेंद को लैंड करने का प्रयास किया था और लगभग साइड पर अंपायर का इशारा मिलता हुआ वाइड का। मायूस मत होना, जिंदगी से किसी भी वक्त तेरा नाम बन जाएगा। अगर दिल में हो आग और हौसला हो बुलंद तो अखबार बेचने वाला भी कलाम बन जाएगा। बार ओवर की अगली गेंद, बड़ा शॉट खेला, सामने खेलने का प्रयास किया था, हवा में गेंद। कौन सा प्लेयर इस कैच को जज कर पाएगा? गेंद के पास पहुंचने का रास्ता तो बड़ा था, लेकिन इस बार सदर पर विकुना नो मैंस लैंड में गेंद लैंड हो गई। उसका लाभ लिया दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन के लिए। जानते कि 4 ओवर का अंपायर की क्या कहनी। बड़ा शॉट तो जरूर खेला था, लेकिन बड़ा शॉट खेलते समय हवा में गेंद लगभग मौका भी बन गया था। राइट विकेट के साथ ओवर की अगली गेंद करने की तैयारी में। इस बार टाइमिंग के हिसाब के साथ यह स्ट्रोक खिलाई। दर्शक बनेंगे प्लेयर, प्लेयर बने दर्शक। इसका मतलब है 6 रन। कमाल की बल्लेबाजी और कमाल की बल्लेबाजी करते समय आरपी। पिछले मैच में नीलेश का बल्ला बोलने लगा था, लेकिन इस मैच में आरपी का बल्ला बोलने लगा है। वाइड गेंद का इशारा, पिंपल पड़ा बनामा उस तड़े। इन 2 टीमों के बीच में शायद यहां पर यह महासंग्राम। हवा में ताश का घर नहीं बनता है, रोने से बिगड़ा हुआ मुकंदर नहीं बनता है। दुनिया जीतने का हौसला रखो यारो, एक जीत से यार कोई सिकंदर नहीं बनता है। सिकंदर कौन सी टीम बन पाएंगी? आज के दिन में फुल टॉस गेंद रहती, बिल्कुल ना क्या भाई कही नहीं। एक और शायद वहां पर नैले पे दैला 4 रन मिलेंगे। गेंद में कोई भी खराबी नहीं थी, विकेट कीपर का पूर्व अनुमान नहीं, इस गेंद को कलेक्ट नहीं किया और उसी के वजह से गेंद निकलती हुई बॉर्डर लाइन के बाहर 4 रन। 4 की मदद के साथ हमारे स्कोरर यहां पर जानकर देते हुए टोटल टीम का स्कोर 31 रन। कमाल की बल्लेबाजी और कमाल की बल्लेबाजी करते समय हर गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने की तैयारी और बड़ा शॉट खेलने की तैयारी के साथ एक और चौवा। विदाउट लॉस लाइन पर आने वाली गेंद के ऊपर बिल्कुल नैले पे दैला सहला कर ठेला कर हल्की सी दरार थी। इस बल्लेबाज ने ठान लिया है कि मेरा जुनून मैं दिखा पाऊंगा इसी मैदान पर, क्योंकि यह मैदान अच्छा है कि जब कहीं गेंद गैप में निकल जाते तब मतलब उस गेंद को रोकने का नामो निशान नहीं बन जाता है। आखिरी गेंद शेष महंगा ओवर साबित होता हुआ। क्या छोटा पटाखा, लेकिन धमाका कितना बहुत बड़ा। यह धमाकेदार बल्लेबाजी और देखने वालों को मजा आएंगी। अब टोटल टीम का स्कोर कितना हो गया है? 45, 45 रन। कमाल की बल्लेबाजी, तुम्हारा कमाल तुम जानो, हमारा कमाल हम जानेंगे। देखने वालों को, सुनने वालों को लगना चाहिए धमाल। गेंदबाज का सिलसिला पेश करने के लिए फिर से नितिन। जहां आया राजा गया राजा, कहां राजा भोजपुरी, कहां मिली के गंगू तेरी। सोच सनार की डीप लॉन्ग ऑन क्षेत्र के ऊपर से बड़ा शॉट खेलते समय टोटल टीम का स्कोर बढ़ता 51।
51, 2.1 गेंद में। कितना जबरदस्त ये स्ट्रोक खेलते और कितना जबरदस्त स्ट्रोक खेलते समय बिल्कुल साधा पर उड़ान लेने वाले शॉट। क्या दोपहर में मौसम के शत्र में क्या खाया रहेगा इस बल्लेबाज ने, कितनी एनर्जी, कितनी ऊर्जा, क्या बड़े शॉट, तन मन धन देने वाला जब भी देता है देता चप्पर पार के। उस तरह टीम का परफॉर्मेंस इतना खास नहीं नजर आता हुआ, लगभग साधा पर छक्के पे छक्का, छोटी गेंद के साथ आउटसाइड स्टॉप स्टंप पर जगह मिली थी, मौका भी था बिल्कुल कैचिंग पोजीशन के लिए, लेकिन इस मौके का लाभ नहीं लिया। एक रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। कुछ मंजिले के नाम नहीं होते, कुछ मंजिल के मुक्काम नहीं होते, कुछ मंजिल के रिश्ते नहीं होते, कुछ मंजिल के सवाल नहीं होते, कुछ मंजिल के जवाब नहीं होते। सब पता होने के बाद इतने क्यों परेशान होते। इमरान जी गोटे साहब भी बिल्कुल ढूंढ रहा है, फिर घूम रहा है। अच्छा स्ट्रोक खेला और अच्छा स्ट्रोक खेलते समय क्या सिंगल लेने का नाम नहीं, डबल लेने का नाम नहीं, खेलना है तब बड़े शॉट खेलना है और वॉलंटियर के लिए परेशान किया है। कितने गेंदे कहां पर उठाकर देने हैं, शायद टोटल हमारे स्कोरर जानकारी देते हुए कि 4 गेंदे, लेकिन रन शायद बनते हुए 62-62। सबका शुक्रिया अदा करने वाली यह बल्लेबाजी। इसके पहले मैच में गारू सी टीम का क्या लाजवाब परफॉर्मेंस, लेकिन इस मैच में कुल देखा जाएगा तो पिंपल पड़ा टीम का अच्छा परफॉर्मेंस। इनसाइड आउट एरिया में जहां मर्जी वहां खेलो, मिलेंगे आपको 4 या 6, क्योंकि जब कहीं बल्लेबाज सेट हो जाता है तब मात्र उनको फुटबॉल जैसी गेंद नजर आने लगती है। तीसरे ओवर का खेल, आखिरी गेंद शेष। इस बार गेंद बल्ले पर नहीं आई। चल भाई अभी तो शायद पर बल्लेबाज को कुछ कहना चाहूंगा कि गेंदबाज को थोड़ा सा हताश निताश मत करो। 3 ओवर का खेल समाप्त, टोटल स्कोर बढ़ता हुआ 64-66। चार ओवर का खेल है। 4 ओवर के खेल में तकरीबन आप जानते हैं कि 3 ओवर के खेल में 66 गेंदबाज आते हैं। गेंदबाजी का सिलसिला पेश करने के लिए तैयारी में नीले जैसे बल्लेबाज के लिए वाइड गेंद का इशारा हम प्यार्स की ओर से और वाइड्स का इशारा मिलने की वजह से 1 रन की गिनती स्कोर कार्ड में 1 रन की मदद के साथ 67। बुलबुला के पंखों में बंधे हुए कभी बाज नहीं रहते, बोझ दिल और कायरों के हाथ कभी राज नहीं रहते। सर झुकाकर चलने की आदत पड़ जाए जिस इंसान को, उस इंसान के सर पर कभी ताज नहीं रहते। अच्छी गेंद थी, बिल्कुल ब्लॉक हॉल में गेंद को रखा और ब्लॉक हॉल में गेंद को रखने की वजह से 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। 68 का लगभग 75-80 रन तक ये स्कोर जाने वाला है। ये खुदा जाने भगवान जाने, क्योंकि बड़े शॉट की दरकारी ऑन साइड में अच्छा गेंद को पिक किया है और अच्छा गेंद को पिक करने की वजह से पीछे मिड विकेट के इलाके में फील्डर को तैनात किया। 1 ही रन के लिए मौका था, अक्सर 2 बल्लेबाज के लिए। कमाल की बल्लेबाजी, तुम्हारा कमाल तुम जानो, हमारा कमाल हम जानेंगे। देखने वाले को, सुनने वाले को लगना चाहिए धमाल। भिवंडी ट्रॉफी, राष्ट्रवादी ट्रॉफी, इसी राष्ट्रवादी ट्रॉफी का ऐलान। सेट बल्लेबाज है, इनके लिए ऐसी गेंदें महत्वपूर्ण मानी जाती हैं, लेकिन शायद पूरी तरह से गेंदबाज के लिए भी कुछ श्रेय देना चाहूंगा। आखिरी 3 गेंदें ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद थी, सामने खेलने की वजह से बिल्कुल जैसी बंदूक के साथ भाई गोली निकल जाते हैं ना, वैसा ये स्ट्रोक था। बेहतरीन स्ट्रोक और बेहतरीन स्ट्रोक के साथ 4 रन की मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 73। जितनी रैपिड गेंदें करेंगे उतने बढ़िया शॉट बड़े बड़े नजर आएंगे। आप स्लो मौसम में गेंदबाजी करो। अब तक तो इस श्रृंखला में कुछ देखा जाएंगे तो बिल्कुल जो स्लोवर गेंदबाजी किस टीम ने की थी, तो स्लोवर गेंदबाजी की थी वाघेरा टीम ने।
वो क्या कमाल की गेंदबाजी रही थी, उसी वजह से उस टीम का पगड़ा भारी नजर आ गया। वहां भी फायर किया है और हवा में फायर करने की वजह से बिल्कुल एक और छक्का। ओवर की समाप्ति, ओवर नंबर आप जानते कि 4 ओवर का खेल समाप्त। बगैर कोई विकेट के नुकसान पर टोटल टीम का स्कोर बनता हुआ पिंपलपरा टीम का स्कोर 80 रन पूरी। 81 चाहिए जीतने के लिए। रनों के लिए अच्छा मैदान माने जाते हैं, अच्छी विकेट मानी जाते हैं। बल्लेबाज ने क्या अपना शोर मचाया और शोर मचाने के बाद कमाल की पारी, दर्शकों के लिए खुश करने वाली पारी दोनों भी बल्लेबाज ने खेली। 80 रन, 81 टू रन टू विन। मनकाच मोडला तर मनकाच बोललो तर एकदा झुकलो तर मुजराच। हा मुजरा मानाचा राष्ट्रवादी चषकाचा याच मैदानावरती उद्याच्या दिवसामध्ये कदाचित येणाऱ्या सायंकाळच्या सत्रामध्ये आदरणीय गोकुळभाऊ झिरवाळ साहेब देखील मात्र उपस्थित राहतील। मोठं योगदान 2020-22 म्हणजेच काय तर मात्र नक्कीच मैदान फुललेलं आहे, आवाज घुमतोय आणि नक्कीच क्रिकेटचा थरार चालू आहे आणि प्रेक्षक वर्गांची अलोट गर्दी बघायला मिळते। 103, 104 क्या बात आहे। धावा करायच्या त्या 81, 3 4 7 त्याच्यामध्ये मिळवा 1 8 आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1 मिळवा 81 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी। नितीन आणि जनार्दन ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळते। तमाम क्रीडाशिकांचा तमाम मान्यवरांचा शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया। मित्रांनो, स्पर्धा तुमच्या आहे, स्पर्धा आमच्या आहे, स्पर्धा सगळ्यांच्या आहे, स्पर्धा मानाची आहे। या मानाच्या स्पर्धेला कोण मिस करणार आहे, कोणी मिस करणार नाही। समोरच आनंदी डॅमच्या शेजारी देखील मात्र क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे आणि आजच्या दिवसापासून उंबरदहाड या ठिकाणी देखील मात्र क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे। या वर्षामध्ये जर खऱ्या अर्थाने जर मात्र नक्कीच सीझन जर बघितलं तर नक्कीच क्रिकेट 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 संघ कुठे कुठे जाणार, नोंदणी आहे त्या ठिकाणी जाणार, नक्कीच चांगला खेळ करणार आणि नक्कीच या विळवंडी चषकाला मात्र नक्कीच जे उधाण आलंय, जे तुफान आलंय ग्रामस्थांच्या वतीने, कारण की नक्कीच ग्रामस्थांच्या वतीने ही सुंदर स्पर्धा या ठिकाणी नक्कीच प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला बघायला भेटलेली आहे। पहिला चेंडू समोरचा पाय पुढे काढला, हवेमध्ये चेंडू मिड ऑफच्या डोक्यावर मारण्याची पूर्ण तयारी। डीजेला देऊया संधी, कमान सुनील डीजे।
या ठिकाणी आपण बघतो की पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद झाला आणि पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर नक्कीच आमचे मित्र मिस्टर त्र्यंबकजी त्यांच्या समज मिस्टर गोरखजी आणि नक्कीच नंदकुमार सामन्याची मजा घेताना, कारण की तिकीट त्यांना भेटलं नाही आणि तिकीट न भेटल्यानंतर नक्कीच कुठे मध्ये चोरटाव हा सामना मात्र पाहण्यासाठी त्यांना सुवर्ण संधी उपलब्ध झाली. सुंदर दृश्य, किती चांगली मेहनत आहे, अपार मेहनत मैदान सजवण्यासाठी ज्या ज्या मात्र नक्कीच खेळाडूंनी ज्या ज्या या ठिकाणी मात्र प्रेक्षक वर्गांनी जी मात्र एक मोलाची साथ दिली. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मात्र नक्कीच सकाळी उठायचं, नक्कीच पूर्णपणे मैदान सजवायचं हे सुंदर कार्य नाही, कारण की ज्याला म्हटलं जातं की अपार कारण अथंग परिश्रम अपार मेहनत करून हे मैदान सजवलेलं आहे. सगळ्यांना त्रिवार मुद्रा आहे. मित्रांनो, ही स्पर्धा मानाची आहे. आज या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून प्रेम मिळतंय, विश्वास मिळतोय, त्याग मिळतोय, आपलेपणाची भावना मिळते आणि आपलेपणाची भावना मिळत असताना याच आपलेपणाच्या भावना म्हणतात. सुंदर गोलंदाजी देखील चालू आहे, कारण की पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद झाला, शून्यावरती पहिला फलंदाज बाद झाला आणि शून्यावरती पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 2 धावसंख्या. 10वीची परीक्षा देखील आजच्या दिवसापासून सुरू झालेली आहे. 12वीची परीक्षा देखील सुरू आहे. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण मात्र नक्कीच राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया. पुढचा चेंडू आउटसाईड टॉप स्टंपला चेंडू ठेवलं होतं, थोडासा खाली राहतोय चेंडू आणि खाली चेंडू राहिल्यानंतर समजायला मार्ग नाही. एकदा डोंगरावरची नजर टाका, नक्कीच डोंगर आज शुभ्र बघायला भेटतोय. म्हणून तर सांगतो की सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे वसलेलं विळवंडी शेवटी विळवंडी पराभूत झाला, कुळवंडी पराभूत झाला, नळवाडी विजयी. इनिंगचा ब्रँडेड प्रकार चौकार जाईल, चेंडू सीमा रेषा पार चौकार. डीजे डीजे संग्राम बघायला भेटतोय. मित्रांनो, नक्कीच आपण पाहिलं तर मात्र टेनिस बॉलची कंपनी कुठे असेल, बोईसर या ठिकाणी. जव्हार बाळ कपडा डिंगाची मेट करेत तलावली तलवाडा केंद्र कसा चारोटी नका सूर्यनगर वांडगाव चिंचणी तारापूर मार्गे बोईसर. त्या बोईसरला जा, कंपनीमध्ये नक्कीच टेनिस बॉलच्या जा आणि त्या ठिकाणी मध्ये स्वस्त मस्त दरामध्ये तुम्हाला टेनिस बॉल दिले जातात. हा खरी टेनिस बॉलचा महासंग्राम. आणि सगळ्यात जास्त टेनिस बॉल मात्र भारतामध्ये विकले जातात आणि नक्कीच जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेटचा खेळामधून श्रीमंत खेळाडूचा जर विचार केला, जर तुमच्याकडे जर मी माहिती पोहोचवली तर केतन म्हात्रे 4 4 व्हीलर 21 बाईक जिंकून सगळ्यात मोठं नाव कमावलंय केतन म्हात्रे या खेळाडूने, मॅन फ्रॉम भिवंडी. वाकलन डोंबिवली अर्थात आपण बघतो की नक्कीच पिंट्या जोशी हे देखील मात्र मोठं नाव आहे, परंतु नक्कीच टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जर विचार केला तर मात्र कृष्णा सातपुते हे एक मोठं नाव. आकाश गणपत तारेकर, मॅन फ्रॉम पारगावकर, टायगरचा टायगर म्हणून संबोधलं जातोय. आपण बघतो की नक्कीच उस्मान पटेल, तुझा आहे तुझ्यापासी, माझा आहे माझ्यापासी, फलंदाज बाद आहे यामध्ये शंका नाही. डीजे स्टार खेळाडू झाले, परंतु हे स्टार खेळाडू असल्यानंतर नक्कीच प्रत्येक खेळाडू हा स्टार आहे. आपल्या भागामध्ये आपण बघितलं की नक्कीच अक्षरशः आपण बघितलं की नक्कीच या विरवंडीच्या माध्यमातून जर विचार केला, यावेळेला चांगला फटका आणि चांगला फटका खेळत असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असताना चेंडू सीमारेषा पलीकडे जातो. 4 धावांसाठी 4 धावांनी तर फलकावरती धावसंख्या जाऊन पुढे सरकते. धावसंख्या 15. या जर विभागामध्ये जर आपल्या विळवंडी गावाचा जर विचार केला तर लखन नावाचा खेळाडू आहे
कारण की घाटाच्या खाली जाऊ दे, घाटाच्या वरती खेळू दे, कुठेही खेळू द्या, लखन सारख्याचं एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. परंतु घरच्या मैदानावरती मात्र खेळताना कोणी नाव कमावलंय झालं गेले विसरून जाऊया. आठवा तो चौथ्या दिवसाचा क्षण होता नक्कीच त्र्यंबकजी घोटे यांचा. सुपर फटका चेंडू सीमारेषा पार. कोणी रेकॉर्ड केला नाही. 4 फलंदाजाला बाद करण्याचा मान मिळवलाय आमचे मित्र सचिनजी भोई. आणि त्यानंतर नक्कीच त्यांच्यासाठी मला वाटतं पंढरपूरला राहणारे वाघेरे साहेब यांच्याकडनं कॅश प्राइज 300 रुपयाचं बक्षीस आलं देखील होतं. धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण बघतो की 19 धावसंख्या 81 धावा गोळा करायच्या आहेत. पुढचा चेंडू समर्थ पाय पुढे काढला. मोठा फटका येतो आणि मोठा फटका येत असताना प्लेयर बनेंगे दर्शक, दर्शक बने प्लेयर. वा सुंदर गाणं आमचं वाजवलं नक्कीच या ठिकाणी. नक्कीच आमच्या डीजे ऑपरेटरांनी चौकार केला. आणि त्यानंतर बघतो की नक्कीच या ठिकाणी समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयार दाखवत असताना चेंडू जातो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल पिंपळपाडा संघाचा. आपण बघितलं होतं की नक्कीच याच विभागाने परी 11 हा संघ मजबूत संघ मानला जात होता. याच विभागातील आपण बघतो की पेठ तालुक्यातील कोहोर संघ एक मजबूत संघ मानला जातोय. त्र्यंबक तालुक्यामधला आपण मात्र बघतो की राजपरी चिरापाडी संघ ज्याने 1 लाखाचा रुपये 1 लाख रुपयाचं बक्षीस कमावलं होतं नक्कीच शिवसेना चषकामध्ये. परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच दबदबा बघायला भेटला नाही. असे कित्येक स्टार संघ आपल्याला बघायला भेटतात. धावफलकाची धावसंख्या आपण पाहू शकाल. आणि नक्कीच अतिशय एक चांगलं मॅनेजमेंट बघायला भेटल्यानंतर आयकॉन प्लेअर आमचे सचिन दादा भोई असतील तरी देखील मात्र 3ही संघांमध्ये खेळले नाही. तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळायला तयार आहेत असं सचिन दादा यांचं म्हणणं. आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच खास करून येणाऱ्या 18 तारखेला मात्र नक्कीच कुस्तीचा जे मात्र सामने असतील त्या कुस्तीमध्ये सचिनजी भोई यांची देखील मात्र नक्कीच एक निवड झालेली आहे. हलकासा एच घेतलेला मात्र हा चेंडू समोरच्या बाजूला चेंडूला खेळण्याची ताकद आणि त्याच अनुषंगाने एक धाव तर येते. आमचे मित्र नक्कीच गोरख भाऊ हे देखील मात्र नक्कीच थोडंसं मात्र तयारीमध्ये आहेत की माझा देखील नंबर लागला जाईल. नक्कीच कित्येक चांगलं मात्र स्पर्धा. क्रिकेट 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 कुस्ती कुस्ती कुस्ती. हवामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात फलंदाज बाद सुनील डीजे. कमालीचा प्रदर्शन आणि कमालीचा प्रदर्शन असल्यानंतर आपण मात्र बघतो की नक्कीच फलंदाज बाद झालेला आहे. कारण की धावसंख्या पूर्णपणे थांबते. धावसंख्या झाली 26 धावसंख्या 81 धावांचे लक्ष. षटक चालू आहे. आपण बघतो की नक्कीच तिसऱ्या षटकामधील अद्याप 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वाईटचा कॉल येते पंचांच्या माध्यमातून. थोडासा क्रॅम्प देखील येतोय आणि क्रॅम्प देखील येत असताना बघतो की नक्कीच सोनेरी पिवळी गुलाबी नारंगी आणि त्यानंतर आपण बघतो की येल्लो पट्टीने हे मैदान सजवलेलं आहे. 5 रंगाने मैदान सजवल्यानंतर आमच्या समावेत आदरणीय नक्कीच आपण बघतो की मॅन फ्रॉम गाळोसी अर्थात धोंडेगाव या ठिकाणी कार्यरत असलेले आमचे नक्कीच गुरुवर्य आदरणीय बेनकोळी सर हे देखील मात्र उपस्थित आहेत. आणि आदरणीय मंगेश PSI साहेब नगर या ठिकाणी अतिशय एक सुंदरपणे कार्य करत असताना अडी अडचण असू द्या सुखदुःख असू द्या सगळ्या गोष्टीसाठी समर्थपणे खंबीरपणे उभे राहणारे आदरणीय मंगेश PSI साहेब सकाळच्या सत्रामध्ये लाईव्ह ॲक्शनमध्ये देखील जॉईंट झाले होते. परंतु आज सायंकाळच्या सत्रामध्ये लाईव्ह ॲक्शनमध्ये जॉईंट असतील यामध्ये शंका नसेल. फिजिओ आहे का कोणी ज्याच्या त्या टीमचा मात्र फिजिओ आणि नक्कीच आणि फिजिओ सारखे मात्र स्वतः 01 नंबरची जर्सी गोल कॅप आहे. त्यानंतर नक्कीच बॅग नाही. एखादा खेळाडू दुखापत झाला तो स्वतः जबाबदार राहील हे सातत्याने बघतोय. गाळोशीच्या मैदानावरती देखील मात्र सुंदर स्पर्धा झाली आणि त्या मैदानाचा जर तुम्ही अंदाज घेतला तर मात्र नक्कीच टेकडीवरती मैदान समोर सपाट दोन्ही साईडला उतार आणि त्यानंतर सुंदर स्पर्धा त्या ठिकाणी मात्र नक्कीच जिगर गाळोशी संघाने
पहिला क्रमांक पटकावला होता हे मी तुमच्या लक्षात आणून देतोय. या वर्षामध्ये नक्कीच सर निवेदन दिलं असेल आणि निवेदन देत असताना सपाटीकरण होईलच. चला मॅच सुरू करायची आहे कारण की नक्कीच अपेक्षा असेल फायनलच्या मॅचची. आजच्या दिवसामध्ये नक्कीच उसाच्या गाडीचा आवाज आला नाही. त्यानंतर बघतो की नक्कीच वडापाव सेंटरवाले शांत झालेले आहेत. फक्त काकडीला जोर आहे. काकडीवाल्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया कारण की नक्कीच अप्रतिम काकडी कारण की उन्हाचा सत्र आणि उन्हाच्या सत्रामध्ये काकडी खाणं आवश्यक आहे. कलिंगड नाही. कालच्या दिवसामध्ये थोडेसे द्राक्ष देखील होते. द्राक्ष देखील आजच्या दिवसामध्ये बघायला भेटत नाही. कटलेस आणि या विभागातला पाववडा प्रसिद्ध. दोन धावा येतात आणि दोन धावा येत असताना फलकावरती मात्र धावसंख्या बघायला भेटते. धावसंख्या बघायला भेटल्यानंतर आपण बघतो की 29 धावसंख्या औपचारिकता आहे या खेळामध्ये. समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढला आणि समोरच्या बाजूला चेंडूला खेळून काढल्यानंतर बघतो की अप्रतिम कार्य. राष्ट्रवादी चषक, राष्ट्रवादी पुन्हा आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच डीजेच्या तालासुरावर जसं आपण बेदुंग नाचतोय तसंच मात्र मित्रांनो या क्रिकेटच्या तालासुरावरती आपण बेदुंग नाचतोय कारण की स्पर्धा जेव्हा समाप्त असेल उद्याच्या दिवसामध्ये तेव्हा तुम्हाला मात्र पूर्णपणे मात्र नक्कीच या स्पर्धेची सातत्याने आठवण येत राहील की कधी येतंय पुढचं वर्ष. जीवानी जगावं, सालानी निघावं. पुढच्या वर्षामध्ये पुन्हा एकदा एक नवीन आयोजन करण्यासाठी पूर्ण कोर कमिटी तयार आहे. राईट मोर द विकेटच्या बाजूने थर्डमॅनच्या क्षेत्रामधून चेंडू निसरता झाला. चेंडू जातो सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीच्या बाहेर. चेंडू सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी 4 धावा बघायला भेटतात आणि 4 धावा बघायला भेटल्यानंतर धावसंख्या वाढते. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 3. 3 षटक समाप्त. 34 धावसंख्या. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी निर्माण झाली. शेवटच्या सामन्यासाठी कोणी कॅच घ्या. 101 रुपयाचं बक्षीस कमावा सीमा रेषा पलीकडे. आणि नक्कीच बक्षीस देणारे मिस्टर या स्पर्धेचे सर्व आपण बघतो की नक्कीच एकंदरीत या ठिकाणी गौरव भाऊ यांच्याकडे कॅश प्राइज 101 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. सीमा रेषा पलीकडे कोणी झेल पकडा. 101 रुपयाचं बक्षीस. आजच्या दिवसामध्ये 101, उद्याच्या दिवसामध्ये भाव वाढला जाईल, 500 वरती जाईल. सट्टा बाजार उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच चालू होईल, परंतु आजच्या दिवसामध्ये नक्कीच कुठला संघ वर्चस्व गाजवेल. आजचा दिवस सोमवारचा दिवस. शंकराचं भगवान शंकराचं मात्र कुठल्या संघाने दर्शन घेतलं असेल. शंकरा उघड तिसरा डोळा, दर्शन दे रे मला. मंगळवारच्या दिवसामध्ये नक्कीच काल सोमवार होता आणि आजच्या मंगळवारचा दिवस असल्यानंतर मंगळवारच्या दिवसामध्ये नक्कीच आई एकविरीला मात्र नमन कोणी केलं असेल हे देखील बघणं गरजेचं आहे. पिंपराज पोलीस पाटील बोंबले, फोकळवाडे सरपंच मुन्ना बोके हे देखील मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील आपण मात्र शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. फलंदाज बाद होतंय. औपचारिकता या खेळामध्ये यामध्ये शंका नाही. जर्सी अतिशय दमदार बघायला भेटते उस्तळे संघाची. बघा 99 99 नंबरची जर्सी प्रदान केला मात्र हा फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये.
हेमंत. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील आणि शेवटचे काही चेंडू शिल्लक असल्यानंतर बघणार आहोत की नक्कीच शेवटचे अक्षरशः 2 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 26 तारखेपासून IPL चा थरार बघायला भेटणार आहे. नक्कीच कबड्डीचा महासंग्राम बघायला भेटला. कबड्डीच्या महासंग्रामामध्ये मला वाटतं दिल्ली या वर्षामध्ये नक्कीच विजेतेपद पटकावला आणि त्यानंतर जो टेस्ट क्रिकेटचा सामना देखील मात्र चालू आहे. इंडिया वर्सेस श्रीलंका यांच्यामध्ये टेस्ट क्रिकेटचा महासंग्राम देखील सुरू आहे आणि त्यानंतर बघतो की नक्कीच विळवंडीच्या मैदानावरती राष्ट्रवादी चषकाचा हा थरार आहे. किती चांगलं मॅनेजमेंट बघायला भेटते नक्कीच. कारण की कुठेही जा कोर कमिटी सदैव उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि कोर कमिटीला मात्र साथ लाभते ती नक्कीच ग्रामस्थांची आणि ग्रामस्थांचं देखील मात्र एक मोठं योगदान या स्पर्धेला लाभलेलं आहे. हा विटू दांडूचा खेळ नाही, हा क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा महासंग्राम असल्यानंतर शेवटचा चेंडू शिल्लक. चला आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये रवाना व्हायचा आहे. 5 षटकाचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा सामना 5 षटकाचा असेल. एका षटकाचा पॉवर प्ले, 4 गोलंदाज याची देखील मात्र तुम्ही मात्र नोंद घ्या. वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं आणि पंचांनी जर थोडस नाचून झुमून जर मात्र डान्स केला तर मात्र नक्कीच या ठिकाणी गौरव भाऊ यांच्याकडनं देखील मात्र कॅश प्राइज 100 रुपयाचे बक्षीस. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. जेव्हा चेंडू जाईल सीमा रेषा पार, विकेट पडेल, षटकार जाईल तेव्हा तुम्ही नाचा. चेंडू टाकण्याच्या अगोदरच नाचायला सुरुवात केली होती नक्कीच आमच्या पंचांनी. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. 5 सेकंदाचा सामना. टॉस करण्यासाठी संपर्क साधा. चला 2 पंच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. मिस्टर गोरख आणि नक्कीच त्र्यंबक. 2 पंच. लखन भाऊ आपण पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. गोरख आणि नक्कीच लखन भाऊ आपण पंचांच्या भूमिकेमध्ये जायचं आहे कारण की शेवटचा फायनलचा सामना 5 षटकाचा सामना याची नोंद घ्यायची आहे. आयोजकांना या ठिकाणी मात्र नक्कीच थोडीशी खेळपट्टी सजवायला लागते मित्रांनो, याची नोंद घ्यायची आहे. यस ओके. आणि नवीन चेंडू